नीलेश राणे ने कहा कि सिंधुदुर्ग में विरोधक कमजोर है और राजू शेट्टी के आरोप गलत है। आम और काजू की नुकसान भरपाई में कोकण में पहली बार 22,000 रुपए प्रति हेक्टेयर दिए गए, बाकी मदद पैकेज के रूप में दी जाएगी। राजू शेट्टी ने आंदोलन और नरहरी झिरवाड़ विवाद पर राणे ने स्पष्ट किया कि आरोप गलत है। आइए सुनते हैं नीलेश राणे की विस्तार चर्चा। आपण ज्या क्रायटेरियामध्ये बसायचो, जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला त्या क्रायटेरियामध्ये फक्त 15 ते 17,000 रुपये मिळायचे। पहिल्यांदा कोकणाला 22,000 रुपये मिळाले पर हेक्टर। ही फक्त विम्याची रक्कम जी वाढवण्यात आली आहे ती रक्कम आहे। साहेबांचं भाषण जर आपण व्यवस्थित ऐकलं असेल, सन्माननीय फडणवीस साहेबांचं, अजून काय मदत ते जाहीर करणार आहेत, पण ते मापदंड काय आहेत, जिल्हा प्रशासनाकडून वरती त्यांना जी काही इन्फॉर्मेशन जाते, माहिती जाते, त्या आधारावर पुढची मदत ते जाहीर करणार आहे। आपलं जेवढं क्षेत्र आहे आणि जेवढे आपले महसूल सर्कल आहेत त्यापैकी 80% ह्या विम्याची रकमेतून आपण ती कव्हर करतोय। जी राहते ती उर्वरित जे आपण पॅकेजच्या स्वरूपामध्ये आणतोय त्याच्यामध्ये कव्हर होणार। राजू शेट्टी साहेबांना ह्याच्यामधला कुठला विषय कळला नसेल तर मी लिहून पाठवतो त्यांना, किंवा मी त्यांच्याशी फोनवर बोलतो, पण असं कुठेही नाही। आम्ही स्थानिक आमच्याही काही मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये शेतकरी संपर्कात आहेत, ते समाधानी आहेत आणि अजून जे काही वाढीव आम्ही सरकारकडे मागितलंय ते आता काही दिवसात आपल्याला जाहीर होईल। धडक देण्याचा त्यांनी निर्णय, ते काय करतील ते त्यांना माहित, मी काय त्यांच्या भानगडीत पडत नाही। मुळातच त्यांना सिंधुदुर्गात यावं लागलं, आंदोलन करावं लागलं, म्हणजे इथे विरोधक किती दुबळे झालेले आहेत, इथे काही किंमतच संपलेली आहे विरोधकांची, असा ह्याच्यातून निष्पन्न निघतो। सिंधुदुर्गात आता विरोधकांना काही किंमत नाही ह्याचाच अर्थ होतो तो। आता राजू शेट्टी ह्याच्यावरती काय स्टँड घेत आहेत हे त्यांना माहित, मी त्यांच्या स्टँडवर मी काय बोलू इच्छित नाही। ते जेव्हा करतील, काय बोलतील त्याच्यावरती बघू ते काय करतायत ते, पण जे ते सांगतायत ते खोटं आहे। जी मदत मिळालेली आहे ती आम्ही तुम्हाला ऑन पेपर दाखवू शकतो, किती पैसे मिळाले तुम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दाखवू शकतो। आता त्याच्या पलीकडे त्यांना वाटतं की हे अमुकच रक्कम मिळाली पाहिजे, तर त्यांनी तशी जाहीर करावी की तुम्हाला कुठली अमुक रक्कम तुम्हाला हवी आणि कुठल्या हेड खाली हवी आहे, हे जाहीर करावं आंदोलन करण्यापेक्षा।